रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण तात्काळ काढून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. किसन गिरे. 8 दिवसात संबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषण करण्याचा दिला प्रशासनाला इशारा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार मैदानात. भगवंत वायबसे यांचा प्रशासनाला इशारा. केज तालुक्यातील सांगवी सा येथील शेत जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी शेतकरी किसन गिरी यांच्यासह त्यांच्या 2 मुलांनी केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडे केली आहे. जर प्रशासनाने 8 दिवसात संबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषण करण्याचा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. सांगवी सा येथील गिरी कुटुंबाला तात्काळ न्याय देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे, असे माध्यमांशी बोलताना मराठवाडा अध्यक्ष भगवंत वायबसे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की किसन दीना गिरी, दिनेश किसन गिरी, गणेश किसन गिरी राहणार सारणी येथील रहिवासी आहेत. त्यांची सांगवी सा शिवारामध्ये गट नंबर 10 मध्ये 3 हेक्टर 17 एवढी जमीन आहे. किसन दीना गिरी यांनी सन 1995 मध्ये 3 गुंठे जमीन ही आत्मउन्नती विश्वशांती सद्गुरू स्वानंद प्रेमळ मंडळ सारणी सा पिंपळगाव या नावाने दान दिलेली आहे. आज रोजी काही समाजकंटक लोकांनी हेतुपुरस्सरपणे दान दिलेली 3 गुंठे जागा सोडून किसन गिरी यांच्या हक्कातील जमिनीवर दडपशाहीने शासकीय सभागृह इमारत व सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम केलेले आहे. दिनांक 18 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता काल्याचे कीर्तन संपल्यावर गावातील काही लोक स्वमताचे गोळा करून सरपंच पती संजय रामकृष्ण केदार व रमेश श्रीराम धस यांनी गोळा केलेले लोक घेऊन किसन गिरी यांच्या दिशेने आले व त्यांना म्हणाले, या ठिकाणी गावाच्या पार्किंग, किचन शेड व व्यायामशाळेचे बांधकाम करून द्या, अन्यथा तुमचे हातपाय या जमिनीवर येण्यासाठी आम्ही ठेवणार नाही. तुम्ही जर जास्त नाटक केल्यावर तुमच्यावर गावातील लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लावू, ॲट्रॅसिटी करू. ग्रामपंचायत माझी आहे, तुम्हाला माहीत नाही का? कोणी माझे काही वाकडे करू शकत नाहीत, त्यामुळे नीट राहा, अन्यथा या जमिनीत तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, असे सरपंचपती श्री संजय केदार यांनी गिरी यांच्या लहान मुलाच्या कॉलरला धरून धमकावले. त्याचबरोबर रमेश श्रीराम धस हे म्हणाले की माझे नातेवाईक हे मंत्रालयामध्ये आहेत, तुम्हाला खालून वरपर्यंत कोठेही सोडणार नाही. गोसाव्यांनी नीट अवकातीत राहा, भीक मागून खाणारे तुम्ही लोक, तुम्हाला एवढी जमीन कशाला हवी, अशा प्रकारच्या किसन गिरी व त्यांच्या मुलाला धक्काबुक्की शिवेगाळ करून त्या ठिकाणावरून हाकलून दिले. दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता किसन गिरी यांचा मोठा मुलगा दिनेश गिरी व दयानंद मनोहर गिरी हे दोघे जण शेतात गेले असता JCB मशीनद्वारे मंदिरालगतच्या ज्वारीचे पीक जमिनी उद्ध्वस्त करून साफ करताना दिसले. सदर घटनेचे ते फोटो काढत असताना सरपंचपतीची टोळी त्याच्या दिशेने धावली. सरपंचपती यांना म्हणाले, यांना धरा, आपण यांना JCB खाली टाकू. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी तेथून दिनेश गिरी व दयानंद गिरी हे पळून घरी गेले, असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गिरी कुटुंबाने म्हटले आहे. सदरचे निवेदन हे तहसीलदार राकेश यांनी स्वीकारले आहे. या लेखी निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलीस महासंचालक, सामाजिक न्यायमंत्री, जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड, पोलीस अधीक्षक बीड यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर किसन दीना गिरी, दिनेश किसन गिरी, गणेश किसन गिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिनांक 20 मार्च रोजी सदर प्रकरणाच्या जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड, पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी अर्ज दिला आहे. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी तलाठी श्री शेख साहेब यांना आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मोबाईल दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. समाजातल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण एकसाथ आहोत. हम सब
पिढ्यागत उपभोगत असलेली जी किसन गिरागिरी यांची जमीन आहे, गट नंबर 10 मध्ये आहे. समाजामध्ये आज ही धार्मिक पिढा निर्माण होणार नाही म्हणून काही थोर माणसं असतात जी स्वतःची वंश परंपरागत आलेली जमीन आहे, जी मालकी हक्कात आहे, त्याला आपण एक म्हणतो. ही काही इनामी किंवा वर्ग 2ची जमीन आहे. मालकी हक्कातली जमीन, स्वतःची जमीन, स्वतःच्या पिढ्या पुढच्या विचार की तुम्ही कोणाला विचारून दिली याचा विचार न करता किसन गिरी यांनी 1995ला 3 गुंठे जमीन ही या ठिकाणी संस्थांना, म्हणजे त्यांनी संस्थाच तयार केली, त्याला दान दिली, जिथे दत्त मंदिर बांधलेलं आहे. तर अशा सत्कर्म करणाऱ्या, चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या जमिनीमध्ये आज 10 गुंठ्यामध्ये अतिक्रमण जे दिसतंय सुद्धा. आणि परत उभं पीक, या हरामखोर वृत्तीच्या लोकांना मी एक सांगतो, उभ्या पिकातून शिवाजी महाराजांची आज्ञा आहे की आपलं सैन्य मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाणार नाही याची काळजी घ्या, ते शेतकऱ्याच्या बांधावरून गेलं पाहिजे. अशा सूचना देणाऱ्या छत्रपतीच्या महाराष्ट्रात आपण राहत नाही का, असा या ठिकाणी प्रश्न पडतोय. कारण उभं ज्वारीचं पीक, जे आज ज्वारी 5,000 रुपये क्विंटल भाव आहे, 3,000 रुपये कडब्याचा भाव आहे. अहोरात्र कष्ट करून त्या शेतकऱ्यानं ज्वारी पिकवली, त्याचं 5-7 गुंठ्यावरचं ज्वारीचं पीक जेसीबी लावून जमीन उद्ध्वस्त केलं. त्या हरामखोर जेसीबी चालकावर, त्याच्या मालकावर आणि ते करायला लावणाऱ्या त्या सरपंचपती कोण आहे, जो सांगतो की मी फलाण्या प्रकरणात बाहेर आलो, कोणी माझं काही वाकडं करू शकलं नाही. वाकडं करण्याची गरज नाही. संविधानानं चांगल्या आभाडा दाखवल्या बाबा, चांगल्याची मस्ती केली नाही. तू काय कुठला तुर्रम खान नाहीस. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आमचे नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष म्हणून आम्ही त्याला सांगतोय, दक्षिणाम गोसावी परिषदेने सांगितलं शांततेच्या मार्गानं, संविधानाच्या मार्गानं. आम्ही रिपब्लिकनमध्ये कसे आहोत, अन्याय सहन न करणारी माणसं. बऱ्याच गोष्टी, एखादा माणूस मेल्यावर न्याय मिळण्यापेक्षा पुढं त्याला बी सोसावं लागेल, आपल्याला सोसावं लागेल. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं धडा शिकू. बाबा, दादागिरीची भाषा तू इथं करू नको. जो कोणी असेल तू तुझ्या पद्धतीत राहा, नीट राहा, लेकरा बाळाचा विचार कर, व्यवस्थित राहा. आम्ही तुला धमकी देत नाहीत वागा, पण तू असं समजू नको की इथं या गोसावी समाजाला, या संविधानाच्या अखेरीत हा अखंड देश चालतो. त्या बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या निळ्या आकाशाखाली राहणारे सगळे समान आहेत, तसं जाती व्यवस्था न मानणारे आम्ही माणसं आहोत. तू असं समजू नको. एक घर आहे, त्याची जमीन आहे, त्याचं कोण काय करत त्याच्या बाजूने कोण बोलत. समस्त आरती आणि दीपक म्हणून निकाळजे या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. तुझी हिंमत असेल तर त्याला हात लावून दाखव, तुला आम्ही दाखवतो. मी आरटीआयच्या वतीने तुला शांततेच्या मार्गाने सांगतोय की फक्त आज निवेदन द्यायला या समाजाच्या माता भगिनी सगळी मंडळी इथं शांततेच्या मार्गाने जमलेले. पण आमचं प्रशासनालाही त्या ठिकाणी विनंती आहे, एखादा माणूस मेल्यावर पावलं उचलू नका. तुम्ही सतर्कता दाखवा. तुमच्या ढुंगणाजवळ हे सांगवी गाव आहे, पंचनामे करा, त्या लोकांना न्याय द्या. एखाद्याच्या शेतामध्ये कोणी अतिक्रमण करत असेल, फक्त शुद्ध बोलू नका, काम करा. याच्या पुढे त्या लोकांच्या केसाला जर धक्का लागला तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही आता त्याच्यामध्ये उल्लेखही केला आहे की इथं जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, संबंधित लोकांवर एकतर तुरंखान आहे, कोणतरी धस तुम्ही हसन मुस्लिमचा की आहे, अरे बाबा असलं नाव गेलं ना, खुटावताला आमच्या जिल्ह्यातलं मंत्रीपद गेले. कुणाची बी नावं घेऊ नका, कुणाची दुसऱ्याची वाट लागल. तुम्ही कुणाचं नाव घेऊ नका, रिकामं नाव घेऊन भबाटा करू नका, सामान्य लोकांना धमक्या देऊ नका. तुमची मस्ती तुमच्या घरी ठेवा. माझं या प्रशासनाला, तहसीलदार साहेबांना, जे आपल्या तालुक्याचे मायबाप आहेत, यांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही जातीनं याच्यात लक्ष घाला आणि या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. साहेबांनी सांगितलं आम्ही करू. आणि जो कुणी माजुरडी भाषा करत असेल त्या सरपंचाला अपात्र करण्यासाठी सुद्धा आम्ही पावलं उचलू, असा मला तहसीलदारांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आम्ही त्यांच्या शब्दावर तात्पुरता विश्वास ठेवतोय. 8 दिवसात जर याच्यावर कायमची जर कारवाई नाही झाली तर 8 दिवसानंतर हे कुटुंब आपण उपोषणाला बसणार आहे. त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं, मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आणि आमचा तालुका अध्यक्ष, आमचा पूर्ण पक्ष, आमचे तालुका अध्यक्ष या कुटुंबासोबत आमरण उपोषणाला बसतील. हे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी या व्यवस्थेला आणि सर्वांना सांगू इच्छितो. शेवटी एवढंच सांगतो की या गिरी कुटुंबासोबत आमचा पक्ष, आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा.